आईचा आवाज मला कानावर पडला. आई आजोबांना म्हणत होती की तुमच्या या रात्रीच्या कामामुळे मला तर कंटाळा आलाय. दररोजच्या या त्रासाला मी पुरती कंटाळली आहे. तुमचं एवढं वय झालंय तरी तुम्हाला हे रोजच कसं जमतं हेच मला समजत नाही. माझ्या त्या दिवसातही मला तुम्ही आराम पडू देत नाही. आईचं हे बोलणं ऐकून मी तर खूप हैराण झाले. आज मी 14 वर्षांची पूर्ण झाले. माझं नाव शीतल. मी एका खेड्यात राहते. आमच्या गावात पाण्याची आणि लाईटची खूप समस्या आहे. त्यामुळे आमच्या गावातील लोक ही सूर्य मावळला की आपली कामं आटपून जेवून झोपी जातात. मी लहान असतानाच माझे वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले. आमच्या घरी मी, माझी आई आणि माझे आजोबा आम्ही तिघच असतो. शेती करूनच आमचा उदरनिर्वाह चालू असतो. आई आणि आजोबा दिवसभर शेतात राबतात आणि धान्य पिकवतात. तसं आमचं जीवन खूप छान आणि सुरळीत चालू होतं. मी शाळा शिकत असल्यामुळे आई आणि आजोबा मला शेतात कामासाठी जाऊ द्यायचे नाहीत. आईचं म्हणणं होतं की तू शिकून सावरून मोठी हो आणि आपल्या गावासाठी नाव कमाव, मोठी अधिकारी हो. मलाही आईनं सजवलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्यासाठी मीही जोमाने अभ्यास करायचे. आजोबांचं आता वय होत चाललं होतं तरीही आजोबा एकदम प्रेमळ होते. संध्याकाळी ते मला छान छान गोष्टी आणि कथा ऐकवत असत. पण त्यांचं एक असं सत्य आता माझ्यासमोर येणार होतं की त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. एके दिवशी रात्री जवळपास 10च्या सुमारास कुत्र्याच्या भुंकण्याने मला जाग आली. माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की आई आणि आजोबा कुठंतरी जात होते. त्यांच्या हातात एक टॉर्च होती. पण आमच्या गावात तर सगळे लोक अंधार झाला की झोपी जातात. मग एवढ्या रात्री आजोबा आणि आई असं कुठे चालले होते? त्यांनी मला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. त्या विचारातच मला कधी पुन्हा झोप लागली हे समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आले तेव्हा आई आणि आजोबा घरातच होते. आई खूपच दमलेली दिसत होती. तिची साडी खूप मळली आणि खराब झाली होती. मी उठले आहे हे आईला माहीत नव्हतं. मला जाग तर आलेली पण मी खाटेवरच पडून होते. आई आजोबांना म्हणत होती की तुमच्या या रात्रीच्या कामामुळे मला तर खूप कंटाळा आला आहे. दररोजच्या या त्रासाला मी पुरती कंटाळली आहे. तुमचं एवढं वय झालंय तरी तुम्हाला हे रोजच कसं जमतं तेच मला समजत नाही. माझ्या त्या दिवसातही तुम्ही मला आराम पडू देत नाहीत. आईचं हे बोलणं ऐकून मी तर खूप हैराण झाले होते. मी यावर कशी प्रतिक्रिया देऊ हेच मला समजत नव्हतं. कारण आईचं हे असं बोलणं मला अर्धवट समजलं होतं. पण आई कोणत्या तरी त्रासात आहे हे तर नक्की होतं. मी उठून आईकडे गेले आणि आईला म्हणाले, आई मला शाळेत जायचंय, माझा डबा बनव, मी आलेच आंघोळ करून. आईचा चेहरा कोमेजलेला दिसत होता. नक्कीच आईसोबत रात्री काहीतरी झालं होतं. मी माझा आवरून शाळेत गेले. शाळेतही तोच विषय माझ्या मनात चालू होता की आईला असं काय झालंय आणि आजोबा असं काय करत आहेत की आईला रात्री बाहेर घेऊन जातात. पण रात्री मी जेव्हा बघितलं तेव्हा तर आई आजोबांसोबत जात होती. म्हणजे तेव्हा असं दिसत नव्हतं की आजोबा आईला जबरदस्ती घेऊन चालले होते. बाहेर जायला आईचीही संमती होतीच. माझ्या डोक्यात विचारांचा बाजार भरला होता. शाळा सुटताच मी घरी आले. आई आणि आजोबा नुकतेच शेतातून घरी जेवायला आले होते. आज रात्रीही मी आई आजोबांना बाहेर जाताना पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीही आईची तशीच परिस्थिती होती. रात्री बाहेर जाऊन आई आणि आजोबा असं करतात तरी काय, हाच मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. आई आजोबांना रोजच्यासारखं ऐकवत होती. आई म्हणत होती की मला बास झालं हे. रोज रात्री तुम्ही मला खूप थकवतात. धड नीट झोपही येत नाही. सकाळी उठलं की घरातलं काम करा, तुमचं सगळ्यांचं आवरा, शेतात राबा, अजून किती माझा कस काढणार आहात तुम्ही. आईचं हे बोलणं ऐकून मलाही तिचा त्रास समजत होता. मी ताडकन उठून आईकडे गेले आणि आईला म्हणाले, आई काय झालंय, तुला काही मदत करू का? तू आजोबांना रोज एवढं काय बोलतेस? तेवढ्यात आई रागातच मला म्हणाली की तुला नाही समजणार ते, तू लहान आहेस अजून, तू तुझं आवरायला घे, डबा तयार आहे तुझा. आईनं तर मला नीट उत्तरही दिलं नव्हतं. पण मला जाणून घ्यायचं होतं की आईला नेमका त्रास कशाचा होतोय ते, आणि ज्याचा त्रास होतोय त्यामागे नक्कीच हे रात्रीचं बाहेर जाणं असणार असा अंदाज मी लावला होता. पण आई ही काही सांगायला तयार नव्हती आणि रात्री त्यांच्या मागे जायचं तर जायचं कसं? मला तर या विचारांनीच भीती वाटत होती. आजचाही दिवस तसाच गेला. मी शाळेतून घरी आले. आई आणि आजोबा शेतातून संध्याकाळी घरी परत आले. परत आईची सकाळी तीच बनबन सुरू झाली. आई म्हणत होती की कधीतरी मला आराम करू द्या. रात्री आपण असं शीतलला सोडून बाहेर जातो, तिनं पाहिलं तर, आणि एवढी तरुण मुलगी रात्री घरी एकटीच असते, हे बरं नाही. मला आज रात्री आराम हवा आहे.
तुमच्या या रोजच्या गोष्टीमुळे मी काही रात्री येणार नाही. माझी ही मेलीची मजुरी आहे. काय करणार? आईची रोजची बडबड ऐकून माझ्या मनात हे रात्रीबद्दलचं गूढ अजूनच वाढत चाललं होतं. आज काय तो मी सोक्षमोक्ष लावायचा ठरवला होता. मी आईला म्हणाले की आई तू एवढी कशी थकलेली असतेस? आई म्हणाली मी तुला सांगितलं ना, तुला नाही समजणार. सारखं सारखं मला विचारू नकोस. आईही मला काही सांगायला तयार नव्हती. त्यामुळे मी आईला डायरेक्ट विचारलं, आई मला काही गोष्टी समजल्या आहेत, त्यामुळे तू मला आता सांगस की तुला रात्री असं काय काम करावं लागतं की तू एवढी थकतेस? आईनं माझे हे शब्द ऐकताच तिला धक्का बसला. ती त म करू लागली. काही गोष्टी समजल्या आहेत म्हणजे? आई मला घाबरलेल्या स्वरातच विचारू लागली. तिनं एक नजर आजोबांकडे टाकली. तेव्हा आजोबांनीही नकारात्मक मान हलवली. आई मला म्हणाली, शीतल बाळा काय समजलंय तुला? मला सांगशील का? मला वाटलं मी थोडं असं बोललं की आई मला सगळं सांगून टाकेल. मी आईला म्हणाले तुला काय आणि कसला त्रास होतोय ते मला सांग, मगच मी सांगेल. आईला वाटलं मी तिची चेष्टा करते, त्यामुळे ती माझ्यावर अजून भडकली आणि रागातच मला म्हणाली, तुला मी सांगितलंय ना की ही गोष्ट तुला कळणार नाही. बरं तुला एवढीच काय जाणून घेण्याची हौस असेल ना, तर आज रात्री तू तुझ्या आजोबांसोबत जा, मगच तुला कळेल की काय त्रास असतो ते. तुला वाटतंय तू खूप मोठी झालीयस, तर मग आज जाच आणि उद्या सकाळीच मला भेट. असं म्हणून आई तन आदळापट करतच घराबाहेर निघून गेली. मला काहीच कळत नव्हतं की आई एवढ्या रागात का होती. पण मला एवढीच गोष्ट लक्षात आली होती की जे ती रोज अनुभवते आज ते मला अनुभवायचं होतं. आजोबासोबत आईच्या जागी आता मला जायचं होतं. आजोबांनी मला त्यांच्या वेळेला उठवलं आणि तयारी करायला लावली. मी माझं आवरून आजोबासोबत जायला तयार झाले. मी खूप घाबरलेली होते, पण मला थोडीशी उत्सुकताही वाटत होती. रात्रीच्या 10 वाजता आम्ही घराबाहेर पडलो. बाहेर एकदम अंधार होता. आजोबांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले, माझ्या मागे चालत राहा, पायांचा अजिबात आवाज होऊ देऊ नकोस. तेव्हा मी म्हणाले, पण आजोबा आपण आवाज करू नकोस, मी जेवढं सांगतोय ना तेवढंच करायचं. आजोबांचं असं रूप बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला. आम्ही चालत जात होतो. तेवढ्यात आजोबांनी माझ्या हाताची पकड अजून मजबूत केली. आम्ही चालत चालत आमच्या शेतात गेलो. घरापासून काही अंतरावरच आमचं शेत होतं. आजोबांनी मला शेतात नेलं. ते मला म्हणाले, तुला जाणून घ्यायचं होतं ना की आई आणि मी रात्री कुठे जातो आहे आणि काय करतो आहे ते. चल आज मी तुला सांगतो. पण हो, हा तुझा पहिलाच अनुभव असणार आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नकोस आणि काही वाटलं तर मला सांग. आजोबांनी वर हात दाखवला. मी वर पाहिलं तर शेतात एका उंचीवर घरासारखं काहीतरी होतं. तिथं जाण्यासाठी शिडी लावलेली होती. तेवढ्यात आजोबा म्हणाले, चल शिडी चढायला सुरुवात कर. मी ती शिडी चढायला सुरुवात केली आणि माझ्या मागे आजोबा शिडी चढू लागले. काही वेळातच आम्ही वर पोहोचलो. त्या ठिकाणी एक पाण्याचा घडा ठेवलेला होता आणि बसण्यासाठी जागाही होती. तेवढ्यात आजोबा म्हणाले, ही टॉर्च पकड आणि मी सांगतो तसं आता तुला करायचं आहे. आजोबांनी माझ्या हातात टॉर्च दिली आणि ते इकडे तिकडे शेतात नजर फिरवू लागले. मला काही समजत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे. मी आजोबांना काही विचारणार तेवढ्यातच ते म्हणाले, अजिबात आवाज करू नकोस. आपण ज्यासाठी इथं आलो आहोत ते काम आपल्याला आवाज न करता करावं लागणार आहे, नाहीतर सगळा घोळ होऊन बसेल. आजोबांनी मला त्यांच्याकडे पाठ करून बसायला लावलं. ते मला म्हणाले की शेतात एक नजर मार आणि तुला काही जाणवतंय का ते सांग. मी माझ्या अतिशय बारीक आणि तीक्ष्ण नजरेनं शेतात नजर मारू लागले आणि पुढच्याच क्षणी माझे डोळे मोठे झाले. मी अचानक थबकले. मी आजोबांना सांगितलं की आजोबा शेतात काहीतरी पळतंय. आजोबा म्हणाले की हळू बोल आणि आजोबांनी ती टॉर्च लाईट शेतात भिरकावली आणि त्यांच्याजवळ असलेल्या काठीनं जोरात आवाज केला. मोठा आवाज होताच शेतातील हालचाल थांबली आणि एक प्राणी जोरात पळत शेताच्या बाहेर गेला. मी हे सगळं पहिल्यांदाच बघत होते. रात्रीच्या वेळी चंद्रतारे, ते शांत वातावरण मला वेगळाच अनुभव देत होतं. परत काही वेळाने शेतात हालचाल जाणवली. आजोबांनी परत काठीचा आवाज करून ते प्राणी हाकलून दिले. त्यांनी मला सांगितलं की तुझी आई आणि मी खूप कष्टाने शेती करतो. रात्रीच्या वेळी जंगलातले प्राणी येतात आणि शेताची आणि आपल्या पिकांची नासधूस करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी आळीपाळीने जागून शेताची राखण करावी लागते. त्यामुळे मी आणि तुझी आई रात्री शेतात येतो. पण रोजच्या थकव्याने तुझी आई वैतागली आहे आणि तुलाही सकाळी शाळेत जायचं असतं, त्यामुळे तुझ्या आईची तणतण वाढलेली आहे. आजोबांची आपल्या परिवाराप्रती काळजी बघून माझं मन भरून आलं.
पण शेताची राखण करणं हे माझ्यासाठी नवीन होतं आणि त्यात मला आवडही निर्माण होत होती. त्या पूर्ण रात्री आजोबांनी आणि मी शेताची राखण केली. आजोबाही त्यांच्या जीवनातले अनुभव मला रंगवून रंगवून सांगत होते. रात्र कशी गेली हे मला समजलंच नाही. मी सकाळी घरी परत गेल्यावर आईला सांगितलं की मी आता रोज रात्री आजोबांसोबत शेतात जाईल, तू आराम कर. आणि अशा प्रकारे जे काम आईला मजबुरीत करावं लागत होतं ते मी आवडीनं करू लागले. तर मित्रांनो, अशी होती ही छोटीशी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.